श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, 18 जूनला गुरुवारी आलेला आहे गुरुपुष्य अमृत योग आणि या दिवशी विनायक चतुर्थी सुद्धा आलेली आहे. अतिशय अत्यंत खूप खास योग जो आहे तर या गुरुवारी आलेला आहे. म्हणूनच आपल्याला या दिवशी आपल्या घरामध्ये खास करून काही सेवा उपाय जे आहे तर ते करायचे आहे. कारण की आपण ज्यावेळी अशा प्रभावशाली तिथींवरती काही छोटे मोठे उपाय करतो, सेवा करतो, तर त्या केलेल्या सेवेचं शीघ्र फळ जे आहे तर ते आपल्याला नक्कीच प्राप्त होत असतं. म्हणूनच गुरुपुष्य अमृत योग हा या दिवशी जुळून आलेला आहे. त्यामुळे या दिवसाचं महत्व आणखीनच वाढलेलं आहे. गुरुपुष्य अमृत योग हा एक खास योग मानला जातो आणि या दिवशी आपण कोणतेही काम सुरू केले तर ते पूर्णत्वाला जाते अशी देखील मान्यता आहे. गुरुवार हा गुरुग्रहाच्या अंमलाखाली असणारा दिवस आहे आणि गुरुग्रह हा सर्व ग्रहांचा राजा आहे. या दिवशी जेव्हा पुष्य नक्षत्र येते त्यावेळेला तो गुरुपुष्य अमृत योग तयार होतो. म्हणजे जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र येते तर त्यावेळेला योग जो आहे तर तो पुष्य अमृताचा योग असतो. पुष्य नक्षत्र हे सर्व नक्षत्रामध्ये श्रेष्ठ आहे. आपल्याला ईश्वराचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी, परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी आणि भगवंताच्या जास्तीत जास्त जवळ जाण्यासाठी हा गुरुपुष्य अमृत योग जो आहे तर तो अतिशय अत्यंत शीघ्र फलदायी मानला जातो आणि हा खूप कमी वेळेला क्वचितच येत असतो आणि असा हा गुरुपुष्य अमृत योग गुरुवारी आलेला आहे. या दिवशी विनायक चतुर्थी देखील आलेली आहे. त्यामुळे आपल्याला या दिवशी आपल्या गुरूंची पूजा, सेवा, आराधना करायची आहे. त्याचबरोबर भगवान श्री गणेशांची उपासना, पूजा जी आहे तर ती देखील करायची आहे. आणि काही आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी फुलं आहेत की या फुलांना धार्मिक अतिशय अत्यंत महत्व असते आणि यापैकी कोणतंही फूल जर आपल्याकडे या दिवशी मिळालं तर ते फूल आपल्याला घरी घेऊन यायचं आहे आणि त्या फुलाचा वापर करून आपल्याला एक अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय देखील करायचा आहे. तर आता आपल्याला कोणत्या झाडाचं फूल आणायचं आहे, हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्स मध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा जय माता लक्ष्मी हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, हिंदू धार्मिक मान्यतेनुसार अशी अनेक फुलं आहेत की ज्यामध्ये दैवी शक्ती आणि ऊर्जा आहे आणि या फुलांचे उपाय केल्याने, या फुलांच्या स्पर्शाने आपले बरेचसे त्रास हे दूर होत असतात. आता या दिवशी विनायक चतुर्थी आहे, त्यामुळे आपल्याला गणपती बाप्पांना प्रिय असलेलं जास्वंदीचं फूल हे नक्की घरामध्ये आवर्जून आणायचं आहे आणि गणपती बाप्पांना आपल्याला हे फूल जे आहे लाल जास्वंदीचं तर ते अर्पण करायचं आहे. या दिवशी आपण गणपती बाप्पांना 5 जास्वंदीची फुले अर्पण करू शकता. त्याचप्रमाणे 21 जास्वंदीची फुलं अर्पण करू शकता आणि दिवसभर ही फुले बाप्पांच्या चरणाजवळच आपल्याला ठेवायची आहे. यानंतर दुसऱ्या दिवशी ही फुलं आपल्याला 1 तासभर सूर्यप्रकाशामध्ये ठेवायची आणि त्यानंतर 5 दिवस ही फुलं आपल्याला आपल्या सावलीमध्ये सुकवायची आहे आणि या फुलाची आपल्याला पावडर बनवायची आहे आणि यासाठी आपल्याला ही जास्वंदीची फुलं सुकून घ्यायची, म्हणजे वाळवून घ्यायची आणि जेव्हा आपण याची पावडर पेस्ट भुकटी आपण तयार, थोडंसं कुंकू आवर्जून टाकायचं आहे आणि जेव्हा कधी आपण महत्वाच्या कामाला बाहेर जातो त्यावेळेला आपण याचा टिका जो आहे ना तर तो आपल्याला लावायचा आहे. जेव्हा आपण गणपती बाप्पांच्या चरणी जास्वंदाची फुलं अर्पण करतो तर त्या फुलामध्ये गणेश तत्व हे आकर्षित झालेलं असतं. त्यामुळे आपण जास्वंदीची फुलं या दिवशी आवर्जून गणपती बाप्पांना आवर्जून करायची आहे आणि महत्वाच्या कामाला आपण जी काय महत्वाची कामं करण्यासाठी बाहेर पडतो त्यावेळी त्यामधली पावडर जी आहे तर ती थोडीशी आपल्याला घ्यायची आहे आणि त्या पावडरचा टिका आपल्याला आपल्या कपाळावरती लावायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्याला जर शत्रूंचा त्रास असेल
तर तो सुद्धा या उपायामुळे नष्ट होत असतो। आपले जर पैसे कुठे अडकलेले असतील किंवा आपल्या जीवनामध्ये काही अशा अडचणी समस्या आहेत त्या काही केल्या संपत नाहीये, तरी देखील आपण हा उपाय करू शकता। हा टीका आपल्या कपाळावरती नक्कीच लावू शकता। यानंतर आपल्या हिंदू धर्मामध्ये धार्मिक महत्त्व असलेलं दुसरं फूल म्हणजे गोकर्णीचं फूल। गोकर्णीच्या फुलाला संपत्ती देणारं मानलं जातं, कारण वास्तुशास्त्रामध्ये गोकर्णाचं फूल हे सुख, समृद्धी, शांती आणि नशिबाचं प्रतीक मानलं गेलं आहे। गोकर्ण फुलाचा उपयोग आपण देवादिदेव महादेव, भगवान श्रीहरी विष्णुदेव, त्याचबरोबर शनी महाराज, माता लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजेमध्ये हे फूल अर्पण करत असतो। गोकर्णाच्या फुलामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती संचार करते आणि नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती नष्ट करते। या फुलामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होत असते। पांढऱ्या रंगाचं गोकर्णाचं फूल असतं, त्याचप्रमाणे निळ्या रंगाचं देखील गोकर्णाचं फूल असतं आणि प्रत्येक जण आपल्या कुटुंबासाठी खास करून मेहनत कष्ट करत असतो, परंतु काही वेळा आपल्याला आपल्या मेहनतीला हवं तसं फळ जे आहे तर ते मिळत नाही किंवा आपण खूप कष्ट मेहनत करतो, परंतु त्या कष्टाला मेहनतीला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही। कारण का तर कुठेतरी आपले ग्रह जे आहेत तर ते कमजोर झालेले असतात आणि जर आपण अशा ठराविक तिथीवरती काही उपाय केले, सेवा केले तर ते नक्कीच प्रभावशाली ठरत असतात। तर आपल्याला आपल्या नशिबाची कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळावी, आपल्या घरातील जी काय आर्थिक समस्या आहे, अडचणी आहेत तर त्या दूर व्हाव्या, ज्या काही पैशा संबंधीच्या समस्या आहेत किंवा नोकरी व्यवसायामध्ये जर काही अडचणी अडथळे येत असतील आणि आपल्याला या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी जर हे गोकर्णाचं फूल मिळालं तर आपल्याला ते घरी आणायचं आहे आणि त्याचा आपल्याला उपाय करायचा आहे। गोकर्णाच्या फुलाला अपराजिता, विष्णुकांता, विष्णुप्रिया या नावाने देखील ओळखलं जातं। गोकर्णाचा संबंध हा धनाची देवी माता लक्ष्मी आणि भगवान कुबेरदेव यांच्याशी देखील जोडला गेला आहे। आपल्या कुंडलीमध्ये जर शनिदेवाची स्थिती वाईट असेल तर अवश्य आपल्याला या योगांवरती गोकर्णाचं फूल हे घरी आणायचं आहे, कारण या फुलामुळे शनी महाराजांचा कोप हा शांत राहतो, आपल्या घरातील सदस्यांचे मन स्थिर राहते, घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते आणि सुख, शांती, आनंद कायम टिकून राहतो। त्याचबरोबर आपली आर्थिक परिस्थिती ही सुद्धा मजबूत होत असते। आता या गुरुपुष्यामृत योगांवरती आपल्याला पांढऱ्या गोकर्णाची फुलं जी आहेत तर ती शिवलिंगावरती अर्पण करायची आहे। शिवलिंगावरती आपल्याला अर्पण करताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा मंत्र जप करायचा आहे किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचं सुद्धा तुम्ही पठण करू शकता। त्याचप्रमाणे या दिवशी विनायक चतुर्थी देखील आलेली आहे। गणपती बाप्पांचे पिता म्हणजे देवादिदेव महादेव आहेत, त्यामुळे आपण शिवलिंगावरती पांढरं गोकर्णाचं फूल अर्पण करू शकता। त्याचबरोबर 7 किंवा 11, 21 निळ्या गोकर्णाची फुलांची आपल्याला माळ तयार करायची आहे आणि ती माळ आपल्याला भगवान श्री हरी विष्णुदेव आणि माता लक्ष्मीला अर्पण करायची आहे। यामुळे धनाच्या समस्या ज्या काही असेल तर त्या दूर होतात। ज्या व्यक्तींवरती माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णुदेवांचा कृपा आशीर्वाद असतो त्यांना धनाची कधीच उणीव, चणचण, कमतरता ही भासत नाही। तसेच आपण नोकरी व्यवसायासाठी गोकर्णाचं मूळ जे आहे तर ते निळ्या गोकर्णाचं जे मूळ आहे तर ते आपल्याला निळ्या कपड्यामध्ये बांधायचं आहे आणि आपला जो छोटा मोठा व्यवसाय असेल, धंदा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला ते ठेवायचं आहे। त्याला आपल्याला मनोभावे हळदी, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे, धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे, त्या मुळाचे आपल्याला विधिवत पूजन करायचं आहे। यामुळे सुद्धा आपल्या व्यवसायाची भरभराट जी आहे तर ती होत असते। गोकर्णाचे फूल हे आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय अत्यंत शीघ्र फलदायी मानले जाते, त्यामुळे आपल्याला गोकर्ण जर मिळालं तर या दिवशी आवर्जून आपल्याला आणायचं आहे, कारण गुरुपुष्यामृत योगांवरती आपण जी काही सेवा करतो, उपाय करतो तर ती 100% शीघ्र फलदायी ठरत असते। या दिवशी आपण जे काम करतो तर ते पूर्ण होत असते। त्याचप्रमाणे पारिजातक म्हणजे पारिजातकाच्या फुलाला सुद्धा आपल्याला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप खास विशेष महत्व आहे। इच्छा पूर्ण करणारे असे हे पारिजातक मानले जाते। या वृक्षाला हरशृंगार वृक्ष असे देखील म्हटले जाते। पारिजातकाचा संबंध हा भगवान श्री धार्मिक ग्रंथानुसार देव आणि दानवांनी जेव्हा समुद्र मंथन केले त्यावेळेला समुद्र मंथनातून निघालेल्या 14 रत्नांमध्ये पारिजातकाच्या वृक्षाचा
सुद्धा समावेश होता असं देखील सांगितलं जातं. माता लक्ष्मीला देखील पारिजातकाची फुलं ही अतिशय अत्यंत आवडीची आणि प्रिय आहेत. ज्या घरामध्ये माता लक्ष्मीला प्राजक्ताची फुलं अर्पण केली जातात त्या घरामध्ये नेहमी संपत्तीमध्ये वाढ होत असते. सुंदर पांढऱ्या असलेल्या केशरी तेट असलेले असे प्राजक्ताची फुलं जर आपल्याला या दिवशी मिळाले तर आपल्याला ते घरी आणायचे आहे, कारण या फुलामुळे देखील नकारात्मक ऊर्जा नष्ट होत असते. आपण आपल्या घरी सुद्धा प्राजक्ताचं झाड जे आहे तर ते नक्कीच लावू शकता. तर वास्तुदोष हे झाड लावल्यामुळे वास्तुदोष दूर होत असतो. आपल्या जीवनामध्ये शांतता निर्माण होते, मानसिक ताण तणाव दूर होत असतात. त्याचबरोबर या पारिजातकाच्या फुलाला पूजेमध्ये खास विशेष अनन्यसाधारण असं महत्व आहे, धार्मिक महत्व आहे. तर तेवढेच आयुर्वेदामध्ये देखील सुद्धा याला खास महत्व आहे. नोकरीमध्ये आपल्याला प्रमोशन मिळावे किंवा व्यवसायामध्ये आपली भरभराट व्हावी यासाठी 21 प्राजक्ताची फुलं आपल्याला घ्यायची आहे आणि आपल्याला आपल्या देवघरासमोर आसनावरती बसायचं आहे. एक प्लेट किंवा वाटी घ्यायची आहे, त्यामध्ये आपल्याला एक लाल रंगाचं छोटंसं कापड कोरं जे आहे तर ते ठेवायचं आहे आणि त्यावरती ही 21 फुलं आपल्याला ठेवायची आहे. या फुलांना आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे, धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे. यानंतर आपल्याला त्या लाल कपड्यामध्ये ही फुलं बांधायची आहे आणि माता लक्ष्मीच्या चरणाशी आपल्याला अर्पण करायचे आहे आणि तिथेच ठेवायचे आहे. त्यानंतर आपण ही अशीच फुलं आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी ठेवायची आहे. माता लक्ष्मीला मनोमन प्रार्थना करायची आहे की माता लक्ष्मी तुझ्या कृपेने आपल्या व्यवसायाची चांगली भरभराट होऊ दे. त्याचप्रमाणे प्राजक्ताचं जर मूळ तुम्हाला जर मिळालं तर ते मूळ सुद्धा आणायचं आहे आणि ते स्वच्छ धुवून पुसून काढायचं आहे. त्या मुळाचं देखील विधिवत पंचोपचार पूजन करायचं आहे, म्हणजेच हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे. अखंड अक्षदा अर्पण करा, लाल रंगाचं फूल अर्पण करा, धूप दीप अगरबत्तीने ओवाळायचं आणि गोडाचा नैवेद्य जो आहे तर तो देखील आपल्याला अर्पण करायचा आणि हे मूळ आपल्याला लाल कपड्यामध्ये बांधायचं आहे आणि आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. आपला जो व्यवसाय आहे, आपलं एखादं छोटं मोठं दुकान असेल तर त्या दुकानाच्या ठिकाणी किंवा गल्ल्यामध्ये तुम्ही ठेवू शकता. गल्ल्यामध्ये ठेवा किंवा दुकानामध्ये सेटर असतं तर सेटरच्या वरती तुम्ही त्याला बांधू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला 18 जून वार गुरुवारच्या दिवशी गुरुपुष्यामृत योगांवरती हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. अतिशय अत्यंत शीघ्र फलदायी हा दुर्मिळ योग तयार झालेला आहे आणि ही संधी आपल्याला चुकून देखील सोडायची नाही. फक्त उपाय करत असताना तुम्हाला जर सुतक असेल तर सुतकामध्ये कुणीही हा उपाय करू नका, सेवा करू नका. ज्यांना पिरियड्स आहेत त्यांनी 4 दिवस सोडून 5व्या दिवशी जर तुम्हाला 5वा दिवस असेल तर तुम्ही उपाय करू शकता किंवा मग घरामध्ये दुसरी कोणी व्यक्ती असेल करण्यासारखी तर त्यांनी पावित्र्य सांभाळून उपाय करू शकता. तर सांगितल्याप्रमाणे गुरुपुष्यामृत योगांवरती तुम्हाला सगळी फुलं मिळाली तर सगळ्या फुलांचा उपाय नक्की करून बघा. ज्यांना एखादं सांगितल्याप्रमाणे एखादं फुल मिळालं तर एका फुलांचा उपाय केला तरी देखील चालणार आहे. फक्त देव जो आहे तर तो भक्तीचा भुकेला असतो. मनामध्ये श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा आणि स्वच्छ मनाने मनापासून भक्तिभावाने उपाय नक्की करा. घरामध्ये या दिवशी एक वेळा व्यंकटेश स्तोत्र, विष्णू सहस्रनाम आणि महालक्ष्मी अष्टकम, श्री सुक्तम, 99 मंत्र या ज्या सेवा आहेत तर त्या आवर्जून करा. नक्कीच तुम्हाला केलेल्या उपायांचं फळ जे आहे तर ते प्राप्त होणारच आहे अशी भावना ठेवा. उपाय करत राहा, सेवा करत राहा आणि सोबतच कष्ट आणि कर्म चांगली करत राहा. नक्कीच आपण जी काय सेवा करतो काहींना वेळ लागतो, काहींना फळ जे आहे तर ते भगवंत लवकर देत असतो. फक्त आपल्याला विश्वास ठेवायचा आहे, कष्ट आणि कर्म चांगली करत चालायचं आहे. नक्कीच आपला एक दिवस भाग्योदय जो आहे तर तो चांगला होणारच आहे. आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या YouTube परिवाराला श्री स्वामी समर्थ.